त्यांच्याकडे आयपीसीएल वाल्यांच्या लाईनला लावून घेऊन जायचं, त्यांच्याकडे काहीच नाही प्रस्ताव. प्रस्तावच नाही. मग आम्ही काय म्हणतोय, प्रस्तावच नाही तो. त्याला आपलं आयपीसीएलचं बोललात ना म्हणून सांगते. ऐका आयपीसीएलचा शेतकरी इतक्या वर्षानंतर सुद्धा संघर्ष करतोय, अजून करतायत. तुम्हाला पर्याय दिला होता, मग तुम्ही स्टडीज नाही करत ना. स्टडीज नाही त्यांची इथं. पर्याय देतोय. ते शेतकरी जर बोलले ना ज्यांनी दिलेली आहे ते बरोबर करतात, ते अजून संघर्ष करतात. अधिकारी बदलतात. आप छोड़ दीजिए, मैं क्या बोल रहा हूँ, आपने जो इसी में कुछ रिपोर्ट भेजा ना, उसका मस्त पीपीटी बनाइए, प्रेजेंटेशन कर दीजिए. आपके लिए मैं पूरा खर्चा करता हूँ, यहाँ पे सब कुछ अरेंजमेंट करता हूँ, हॉल ले लेता हूँ, मैं सब फार्मर्स लोग को बुलाता हूँ, वहाँ पे प्रेजेंटेशन करेंगे, चाहिए वहाँ पे प्रेजेंटेशन करेंगे, उस पे ऊपर वाले बात करेंगे कि आपको क्या दिक्कत है, हमको क्या दिक्कत है, आप समंदर के यहाँ से जाने के लिए आपको क्या क्या दिक्कत आ रही है, सॉइल टेस्ट में क्या प्रॉब्लम है, वो सब क्लियर करेंगे. अगर हम लोग कन्विंस हो गए ना तो देख लेंगे क्या करने का आगे. लेकिन आप पहले ना वो रिपोर्ट लेके आइए, आप पीपीटी बनाइए. लेकिन इस बार नहीं आएंगे ना तो सच्ची बोलता हूँ, ये लोग आपको मारेंगे. इन्वायरमेंटल क्लियरेंस है, आपने बोला ये सर्टिफिकेट मुझे आज शाम को चाहिए हम लोग को. 5 बजे तक. नहीं वही चाहिए. परमिशन और क्लियरेंस दोनों चाहिए, अलग चीज है वो. जो बोला है मैं वो भैया आपको दे सुनिए दूंगा. मेरी बात. का पेशेंस है, तब सुनिए तक ये मेरी बात. रुकेंगे. ये वन साइड वाला नहीं चलेगा. पब्लिक का भी सुना है पूरा, उन्होंने क्लियर किया है. सुनिए, हेयरिंग के बाद जो क्लियरेंस सर्टिफिकेट है उसकी कॉपी चाहिए. कौन सा कैटेगरी का है आपका? कौन सा? व्हाइट, रेड, ग्रीन, कौन सा है ये बताइए. क्लियरेंस किस कैटेगरी का है आपका? कौन सा होता है ये? क्यों? आप बताइए. आप बताइए ना, आप बताइए, आप बताइए. अरे एक मिनट. आप इतने बड़े ऑर्गेनाइजेशन में काम करते हैं, आप इंजीनियर से, तो आपको पता नहीं इन्वायरमेंट पॉलिसी एमपीसीबी में क्या नॉर्म्स है, तो आप यहाँ पे क्यों आते? अरे हम लोग तो अनपढ़ है, हम लोग को पता भैया है. सुनिए, JSW जो है रेड कैटेगरी प्रोजेक्ट है, ठीक है. उसका फैब्रिकेशन प्लांट जो है अमरापुर में बन रहा है, वो व्हाइट कैटेगरी में आएगा. व्हाइट कैटेगरी. तो आप कौन से इसमें आएंगे? आप पूरा पढ़ाई करके आओ भैया. हम लोग थोड़े अनपढ़ हैं. आप रेड कैटेगरी में आते. काम वाली पढ़ाई की है हमने. हम पढ़ाई लिखा नहीं किया. Why? अरे ऐसे काय? इतने बड़े ऑर्गेनाइजेशन में काम करके आपको एमपीसीबी के रूल्स नहीं पता है? भैया देखिए, जो कैसे निकाला है? सुनिए जो आपने यहाँ पे अभी बोला है ना, इतने लोग साहेबांनी काय सांगितलं, प्रदूषण नियंत्रण मंडळाचं क्लियरेंस सर्टिफिकेट आहे असंच बोलले नाही. असंच बोलले नाही. ऐसे ही बोले. कह सकते हैं, आप कह सकते हैं. अब ऐसे आपने बोला है, हमारे इधर है अभी. आपने बोला है, आपने बोला इधर. आपने बोला. यहाँ पे जितने भी पुलिस वाले हैं ना उनको पता है इन्वायरमेंटल क्लियरेंस की जनसुनवाई यांना जाऊ दे. अरे आपल्याला त्यांनी ठेवलं, त्यांना द्यायला काय? तुम्ही एक प्रेझेंटेशन मानून घ्या. याला पंचनामा करायला सांगा. पुढच्या वेळेस साहेब, पुढच्या वेळेस ऐका, पुढच्या वेळेस निदान व्हाईट, रेड, ग्रीन कॅटेगरी माहिती असलेला अधिकारीच घेऊन या सोबत. आणि हे सगळं घेऊन या प्रेझेंटेशन. आम्हाला पाहिजे घेऊन या. तुमच्याला उभे नाही करणार तुम्हाला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, याच्यानंतर लक्षात ठेवा. अक्षय म्हणतो ही लास्ट वॉर्निंग आहे. मग नंतर जे काय होईल ना त्यात जबाबदार तुम्ही असाल. बघू नका तुम्ही. मग आम्ही पोलीस नाही बघणार, काय नाही काय बघणार. बघणार? प्रोटेक्शन केलं. पेशंट ठेवून आलो आम्ही. आता पण थोडी आम्ही संयम ठेवलाय. एवढी अक्कल नाही. उलट कशाला हे बघा, ही लास्ट वॉर्निंग. धुळे साहेबांसह मला प्रेझेंटेशन सहित सगळं पाहिजे. शेतकऱ्यांनी पेशंट ठेवलेला आहे. पंचनामा करा सर. जा. आम्ही माहिती नाही, काय नाही रिपोर्ट नाही, काय नाही. पूर्ण कर, तू पूर्ण कर. 3 वर्ष मान्य नाही. लोक सगळा एवढा करून तुमच्याकडे सुंदर मुलगी आहे घरामध्ये, हे लोक मागणी घालायला मागून देतात. हर्षल दादा येऊ दे ना, आपल्याकडे येऊ दे ना. येऊ द्या इथं. काही प्रॉब्लेम
काय अगर आप एमपीसीबीचं क्लिअरन्स सर्टिफिकेट वो आपको पता होना चाहिए. अहो, 12च्या भावात जातील सगळे. तू मागवता बिचारा, तुम्ही कशाला त्याला डिमोरलाइज करताय? तो आपको सब पता होना चाहिए. ये एमपीसीबी परमिशन मेरे पास अवेलेबल है, मैं अभी भी बोल रहा भैया हूँ. परमिशन सुनिए, कई बार दुसऱ्या एक प्रोजेक्टची आहे हो. मिनिट आपने पढ़ा उसको पूरे नाम? आपल्या प्रोजेक्टची नाही ती. दुसरी आहे ती. नहीं, बराबर है। ये आपने अप्लाई किया है, अरे यार आप सुनिए, पढ़ो, नहीं, पहले नहीं, पढ़ लीजिए नहीं। पहले, फिर उसके बाद बात करते हैं ना. पढ़ लीजिए पहले उसको, फिर उसके बाद बोलिए. जो मेरे पास है मैं आपको शेयर, ठीक है, आपको शेयर कर रहा हूं. ऐसा नहीं है, क्या कैटेगरी? बताएं मुझे आप इसमें कहाँ कैटेगरी का इसमें ये है. आप ऐसे ही मतलब सबके सामने गलत है. नहीं, 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 सुनिए, नहीं, नहीं, बोले नहीं 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 मला पाठवा नहीं मला हो, पाठवा. यांनी ते जे सुनिए भैया, आपको नहीं बोल रहे, मेरी बात सुनो. ये हमें पता है यांनी हे जमा केलेलं आहे, यांना दिलेलं नाहीये, जमा केल्याची ही कॉपी, मागणी केली आहे मागणी केल्याची कॉपी. ही पाठवा ना मला. डिमांड की है. पाठवा जाईल. क्लियरेंस अलग होता है, मैं बताऊँ आपको क्लियरेंस कैसा होता है. पहले दो शेअर करून घ्या ना. नाही, तुम्हाला माहिती आहे ना त्यांच्या आपल्याला साईटवर पण मिळेल ना बघायला. JSW नी जे अप्लाय केलेलं ती कॉपी होती ना, तीच ही कॉपी आहे, क्लियरेंस नाहीये. ग्रांट को कंसेंट ये धुरी साहब के जरा फोन लीजिए और उनको बोले इधर आइए. नहीं नहीं देखिए नहीं पहला धुरी साहब का फोन लीजिए, मैं पढ़ता है इसको, मुझे पता है ग्रांट है ना. ये क्लियरेंस नहीं है भैया, ये कंफ्यूजन होता है. ये आपने अप्लाई किया है, जो अपना प्रोजेक्ट रिपोर्ट है ना, प्रोजेक्ट रिपोर्ट पाठवलेला आहे, आमचा प्रोजेक्ट काय आहे. नाही नाही असू दे, हे उलट चांगलं होईल आपल्याला दिलं तर. आपण लगेच एमपीसीबी मध्ये जाऊ ना, तीच सोपी लढाई आहे. जन्म चाचणी नाही घेतली तर तुम्ही अगोदर हे दिलं आमच्या अप्लाय केले, जसं JSW ने अप्लाय केलेलं त्याची कॉपी 22ला जसं कॉपी आहे. महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल अप्लाय केलेलं आहे, ह्यांना दिलेलं नसणार, 100% दिलेलं मागा ना. नसणार. ती तर मागा सध्या. आपण घेऊ ना मॅडम, त्यांनी आता हेच दिलं ना एक 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 एक. नाही पण तरी पाठवा ना. ताई काय दाखवली का, बनवून आणले काय आली काय. ते वॉटरमार्क आहे, अप्लाय केल्यानंतर जी पावती येते, जातीची जात पडताळणीची पावती मिळते